आद्य क्रांती राजा उमाजी नायकांचा येळकोट येळकोट। आज मी बाहेरच्या माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणारे फक्त 2-3 भाषणं होतील आणि साहेबांचं व्हिडिओ कॉन्फरन्स चालू होणार आहे। त्यामुळे आपण आत येऊन बसा। आपल्याला ज्या ज्या अपेक्षा आपल्या साहेबांकडून आहेत त्या सर्व अपेक्षा आपल्या पूर्ण होणार आहे। त्यामुळे आपण पहिलं खुर्च्यांवरती येऊन बसा सर्व। एक अर्ध्या तासामध्ये आपण कार्यक्रम संपतोय। पळेकर साहेबांचं भाषण होणार आहे, राऊतदादांचं होणार आहे, 2 भाषण होणार आहे आणि आपण डायरेक्ट फडणवीस साहेबांचं भाषण ऑनलाईन चालू होतंय। एक अर्ध्या तासामध्ये आपण कार्यक्रम संपतोय। आत येऊन बसा सर्व। साहेबांचं भाषण होणार आहे, राऊतदादांचं होणार आहे आणि आद्य क्रांती राजा उमाजी नाईक यांची 282वी जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात। आपण कार्यक्रम संपतोय। आत येऊन बसा सर्व। साहेबांचं भाषण होणार आहे। महाराष्ट्रातून सर्व, कर्नाटक मधून असतील, महाराष्ट्रातून असतील, 282वी जयंतीच्या सर्व जिल्ह्यातून माझ्या सर्वात जादा माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। साहेबांचं भाषण जे आव्हान राष्ट्रातून सर्व मी सर्वांना केलं। कर्नाटक मधून असतील, महाराष्ट्रातून पिवळ्या साड्यांचं आव्हान या ठिकाणी पडळकर साहेब केलं। माझ्या माता भगिनी 99 भगिनी एवढ्या साड्या घालून या ठिकाणी आलेल्या आहेत। टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान केला पाहिजे। कर्नाटक मधून असतील, महाराष्ट्रातून पिवळ्या साड्यांचं आव्हान या ठिकाणी पडळकर साहेबांनी आमच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सन्मान केला पाहिजे। म्हणजे धनगर समाजाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला नसतात। साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की साहेब ह्या वेळेस महाराष्ट्रातून माझ्या 10,000पेक्षा जादा माता भगिनी या ठिकाणी येतात। खऱ्या अर्थामध्ये सुद्धा 10,000पेक्षा जादा फक्त महिला या ठिकाणी आपल्याला बाकी त्यांना सांगितलं लाखो समाज या ठिकाणी महाराष्ट्रातून माझ्या या ठिकाणी येण्याचं आशय एकच आहे, कारण एकच आहे। 10,000पेक्षा जादा साहेब जरी या ठिकाणी येऊ शकले नसते पण हे 2 वाघ या ठिकाणी आहेत ते पडळकर साहेब आणि राऊतदादा। आशय एकच आहे, एकच आहे। 10,000पेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गळ्यात नेता येत आहेत। येऊ शकले नसते जे मेसेज या ठिकाणी आपण देणार आहे ते मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आपल्या अनेक मागण्या गेल्या स्वातंत्र्य काळापासून अनेक मागण्या आपल्या होत्या। जे मेसेज या ठिकाणी सर्व मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत। फक्त आरक्षणाचा एक मुद्दा आहे आणि आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईकांच्या नावाने मागण्या पूर्ण झालं। त्याचा GR आला सर्व त्याच्यामध्ये काय झाल्यामध्ये थोडी दुरुस्ती पण होती की बेरड समाजाचं त्याच्यामध्ये नाव नव्हतं। बेरड समाजाचं नाव येण्याकरता आपल्या माहिती करता सांगतो काल कॅबिनेट मध्ये तो निर्णय झाला। गोपीचंद पडळकर साहेब मिनिटाला फोन करून त्या ठिकाणी विचारत होते बेरड समाजाचं त्या ठिकाणी नाव खऱ्या अर्थाने कालचं जे यश आहे ते बेरड समाजाचं त्या ठिकाणी नाव आहे। पडळकर साहेबांचं त्या ठिकाणी विचारत होते आणि ही अशी लोक बेरड समाजाचं पडळकर साहेब असतील, राऊतदादा असेल, केरेकर साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, अनेक लोक आपल्या समाजावर एवढं मोठं करत होते। आणि मी जर एक कोणतं जर सांगितलं एक काम साहेब असतील, राऊतदादा समाजाचं कोणतं काम सांगितलं काम झालं असेल, अनेक लोक एवढं प्रेम आपल्यावरती ह्या लोकांचं आहे मोठं प्रेम। खऱ्या अर्थानं या माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी मी सांगणार आहे की आपण समाजाचं कोणतं मेन आपले जेवढं देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। खऱ्या अर्थानं या मित्रांनो एवढा ट्राय या व्यक्तीने आज केलेला आहे की आपण 5 तास पाऊस चालू असताना आता पण एअरपोर्टला बसलेले आहे। त्या ठिकाणी आपल्याला आपल्या तालुक्याचे नेते सुद्धा मुंबई नेते ते पण त्यांच्या संघच तिथं होते। ते पण एअरपोर्टला आहेत। दरेकर साहेब एअरपोर्टला आहेत, साहेब पण एअरपोर्टला आतापर्यंत आहेत। पण एक म्हणतात ना की ह्या महाराष्ट्राचं दैवत ते आहेत आणि त्यांना जर काही जर झालं तर मग करायचं काय? पाणी घे रे।
आणि म्हणून मलाच इकडून सांगावं लागलं की आम्ही की आपला आशीर्वाद आपण नाही जरी आला तरी आपला आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, आम्हाला खात्री आहे. त्याच्यामध्ये मग आपण आता व्हिडिओ कॉन्फरन्सची तयारी केली, बऱ्याच अडचणी या ठिकाणी आल्या तरी सुद्धा आपण ती ट्राय आपली चालू आहे. याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एक आहे की एवढ्या मोठ्या अडचणी आहेत की महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे आंदोलन चालू आहेत त्यांच्या विरोधामध्ये. परवाचं जे आंदोलन झालं, काही लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती बरंचसं बिल फाटलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमिंगला महाराष्ट्रामध्ये अशी एकही जात राहिली नाही की त्यांनी मोर्चा नाही काढला. 4-4 लाख 5-5 लाख लोकांचा मोर्चा निघाला. कितीतरी मोठा बहुजनांचा समाज, मराठ्याचा मोर्चा असन, बहुजनांचा असन, आपलं सुद्धा त्या काळामध्ये कमीत कमी 30 मोर्चे आपले झालेले आहेत. एकाही पोलीस खात्यातल्या व्यक्तीने एकानेही कुणी त्या ठिकाणी गालबोट त्या ठिकाणी लागलं नाही, कुणाला टच झाली नाही. आणि ही लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत आणि उपोषणाला बसल्यावर सुद्धा त्यांच्यावर लाठी चार्ज होतो. काहीतरी काळं बेरं त्या ठिकाणी आहे. कारण देवेंद्र फडणवीस या देशाकरता, या महाराष्ट्राकरता एक वरदान लाभलेला नेता आहे. ते गोरगरिबांवरती कधीच लाठीचार्ज करू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी काहीतरी षडयंत्र झालं, त्याची चौकशी चालू आहे आणि ती बिल आपल्या साहेबांवरती फाटलं. एवढं मोठं हे असून सुद्धा त्यांनी तयारी दाखवली, सगळं झालं, एअरपोर्टला आले आणि येताना त्या ठिकाणी 4 ते 5 तास त्या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे आणि तरी सुद्धा आता त्या ठिकाणी ट्राय चालू आहे. पण मी इथं आता सांगितलं की आता तुम्ही ट्राय करू नका, याच्यामध्ये लोकांना सुद्धा महाराष्ट्रातून सर्व आलेले आहेत, थांबवणार कवर आपण. आणि म्हणून निर्णय घेतला आणि आता कार्यक्रम चालू झाला. आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत, मी या ठिकाणी जे देवेंद्रजी समोर ह्या मागण्या मांडणार होतो त्या मागण्या या 2 प्रतिनिधींच्या समोर मांडणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आरक्षणाचा मुद्दा आपण पाहताय की सर्व आरक्षणाकरता मांडत आहे. रामोशी समाजाचे सुद्धा त्या ठिकाणी 52 ते 53 आंदोलन मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. ते रामोशी समाज आणि बेडर समाज एक आहे. रामोशी, बेडर आणि बेरड ही जात एकच आहे. यांना या अनुसूचित जाती जमातीमध्ये त्यांचा समाविष्ट करावा ही एक आमची मागणी आहे. यामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची ज्या वेळेस सरकारी जयंती साजरी झाली, त्यांच्या नावाचं तिकीट आलं, त्यांच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक झालं, त्यांच्या नावाने आता महामंडळ आलं, त्यांच्या नावाचं तिकीट, आपलं पोस्टाचं तिकीट आलं. समाजामध्ये एक मोठा उत्साह आहे. समाज स्वातंत्र्यानंतर एवढं कधीच पाहू शकला नव्हता, एवढं कधीच आम्हाला कोणी इज्जत दिली नव्हती आणि ते इज्जत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. ते आमच्याकरता देव आहेत. ह्या याच्यामध्ये आमच्या पुढची मागणी आमची अशी आहे की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं जे चित्रपट आहे, अनेक महापुरुषांचे चित्रपट आलेले आहेत. राजे उमाजी नाईकांचा सुद्धा महापुरुष त्या ठिकाणी चित्रपट यावा, त्याच्याकरता सरकारने 10 कोटी रुपये देऊन त्यांचा जे काय असेल सरकारच्या मार्फत त्यांचा चित्रपट करावं. याच्यामध्ये तिसरी मागणी आपली ही आहे की महाराष्ट्रामध्ये मग चंदगड असन, आजरा असन, नाशिक असन, लातूर असन, उस्मानाबाद असन किंवा सोलापूर असन, सांगली असन, कोल्हापूर असन, महाराष्ट्रामध्ये 70 लाखांपेक्षा जादा आमचा समाज आहे. ह्या समाजाची सगळ्यात जादा दुरावस्था का असन तर त्याचं शिक्षण कमी आहे. आणि शिक्षण का नाही तर शिक्षण याच्याकरता नाही की त्या लोकांची ऐपत नाही मग आपल्या मुलांना शिकवायची. रोज माझ्या माता भगिनी सकाळी उठतात, कामाला जातात. पाणी घे रे, इथं पाणीच तू जरा. 100-200 रुपये कमावतात आणि आपल्या मुलांचं शिक्षण होत नाही, आपल्या लेकरा बाळांना ते घालतात, दुसऱ्या दिवशी परत ते कामाला जातात.
याच्यामुळे आपल्या मुलांचं शिक्षण होत नाही। माझी प्रामुख्याने ही मागणी आहे पडळकर साहेब आणि दादा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह झालं पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या समाज बांधवांचे जे मुलं आहेत मुली आहेत त्या ठिकाणी शिकल्या पाहिजेत। याच्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह असावं ही एक माझी मागणी आहे। आता सगळ्यात महत्त्वाची मागणी की आता आपण महामंडळ दिलं, आपण 50 कोटी रुपये त्यावरती दिले, त्याचे आर्थिक निकष पण आता आपण ठरवू। पण याच्यामध्ये 50 कोटी रुपये साहेब पुरणार कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये 70 लाख समाज आहे, 50 कोटी हे याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम आपलं झालेलं आहे। 50 कोटी रुपये आता सरकारच्या तिजोरीतून आपल्या खात्यावर असं धरून चाललं की रामोशी समाजाकरता सेपरेट आलेला आहे, महामंडळ झालेला आहे, पण 50 कोटी रुपये पुरणार नाही। पुढच्या वर्षी ह्या जयंतीपर्यंत 500 कोटी रुपये आर्थिक विकास उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळावरती आम्हाला पाहिजेत आणि ही जबाबदारी साहेब आपली आहे। याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जे महामंडळ आहे त्याचे जे निकष आहेत ते निकष त्याच्यामध्ये जे ठरले गेले पाहिजे ते निकष आता आपण सर्वांनी बसून ते निकष ठरवण्यात यावे। सगळ्यात मोठी अडचण आपल्याला येते की महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत जे पुरुष आहेत, आम्ही आता बचत गट करायला सांगितले, बचत गट याच्याकरता करायला सांगितले की जी आमची माता भगिनी आहे त्या ठिकाणी म्हणजे सरकारचा सर्वे असा आहे की महिलांनी 100 महिलांनी जर महामंडळाचं कर्ज घेतलं तर 99% महिला भरतात, कर्ज परत करतात आणि पुरुषांनी जर 100% जर कर्ज घेतलं तर त्या ठिकाणी 15 ते 20% पुरुष ते कर्ज रिटर्न करतात। त्यामुळं महिलांवरती सगळ्यात जास्त आपण बचत गटांचं ही केलेलं आहे। एक महिला एका कुटुंबामधून जर सुधारली तर पूर्ण तिचं कुटुंब सुधारणार आहे। त्यामुळं आपण महिलांवरती सगळ्यात जास्त त्या ठिकाणी निधीचं हे करावं अशी माझी विनंती आहे। पण ते निधी येणार महामंडळाला, पण प्रत्येक गटाला 5 लाख रुपये 4 लाख रुपये 10 लाख रुपये त्याचे ते निकष ठरलेले आहेत। पण ती देताना रामोशी समाजाकरता रामोशी बेरड समाजाकरता ही सेपरेट महामंडळ आहे। त्याच्याकरता सगळ्यात मोठी अडचण जी येते ती सगळ्यात मोठी अडचण जातीच्या दाखल्यांची येते। जर 100 महिला असेल तर त्या ठिकाणी जातीचे दाखले 10च महिलांना आहेत, त्या 90 महिलांनी करायचं काय? त्याच्याकरता मी एक आपल्याला या ठिकाणी सांगतो, मी JR आणला होता की पारधी समाज असन किंवा भिल्ल समाज असन ह्या समाजाकरता एक JR काढलेला आहे आणि त्या JR मध्ये उल्लेख आहे की जसं आता 50 वर्षाचा 60 वर्षाचा पुरावा आपल्याला मागितला जातो तर त्या JR मध्ये असा उल्लेख आहे की पारधी समाज आणि भिल्ल समाज जे आहे भटकी जमात आहे। रामोशी ही रानवनात भटकी जमात आहे। रामोशी म्हणजे रानवशी आहेत। रामोशी कधीच म्हणजे जंगलात याच्या त्याच्यात राहिलेली ही रामोशी आहेत, म्हणून ही सुद्धा त्या जातीमध्येच मोडतात आणि त्या जे त्यांचं जे निकष ठरवलेलं आहे त्या JR मध्ये की एक त्याचं 50 वर्षाचा दाखला लागत नाही त्यांना, त्या ग्रामपंचायतीने त्यांना ठराव दिला किंवा तलाट्याचं मंडल अधिकाऱ्यांनी त्याचा रिपोर्ट दिला तरी तो दाखला मिळतो। त्या याच्यावरती साहेब आपण सगळ्यात मोठं आपलं काम ते असणार आहे की ते दाखले जर आले तर माझ्या सर्व बांधवांना त्याचा फायदा होणार आहे, नाहीतर 10% 5% लोकांना सुद्धा होणार नाही। याच्यावरती आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपण त्या ठिकाणी काम करावं अशी माझी विनंती आहे। ह्या सर्व मागण्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत। या ठिकाणी माझ्या समाज बांधवांना मी आव्हान करतोय की आता उद्यापासनं उद्याचा एक दिवस फक्त आपला उद्याचा एक दिवस फक्त आपल्याला आरामाचा आहे। 9 तारखेपासून महाराष्ट्रभर आपला दौरा आहे। महाराष्ट्रामध्ये आता 100 पेक्षा जादा कार्यक्रम आपले लागलेले आहेत। त्या कार्यक्रम आपले अशा पद्धतीने आहेत की आपण एक यात्रा त्या ठिकाणी काढतोय। प्रत्येक ठिकाणी आपले जयंतीचा कार्यक्रम तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये जय मल्हार क्रांती संघटना यात्रा काढते। धन्यवाद देवेंद्रजी, ही धन्यवाद देवेंद्रजी आपण जी यात्रा काढतोय याच्यामध्ये माझ्या
समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे। माझ्या या समाज बांधवांना सांगण्याचं कारण असं आहे की आद्य क्रांतीवर आपण आपलं दैवत मानतो आणि दुसरं दैवत जर असेल तर ते देवेंद्र फडणवीस मानतो। त्या देवाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा धन्यवाद देवेंद्रजी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला बहुजन समाज आहे, आपला समाज आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण जाणार आहे। त्या ठिकाणी देवेंद्रजींचं जे काय आपण त्यांनी केलेलं आहे, जे काय करणार आहे ते आपण सांगणार आहे आणि आपण काय करणार आहे हे पण आपण सांगणार आहे। आपल्याला भरपूर काय दिलेलं आहे, आपल्या आयुष्यात काहीच मिळालं नव्हतं, आपण माणसातच कधी नव्हतो। आपला देव सुद्धा दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता। एवढं मोठं आपल्याला सर्व देऊन त्यामुळं आपण ही यात्रेचं नियोजन करत आहे। 1 महिना ही यात्रा आहे। महाराष्ट्रामध्ये आपण चंदगड, आजरा किंवा नाशिक, जळगाव सर्व ठिकाणी आपण जाणार आहे आणि आपण त्या ठिकाणी आपण जे काय केलेलं आहे आपल्या करता ह्या देवाने आपल्या ती आपण त्या ठिकाणी सांगणार आहे। आपण या ठिकाणी बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं जातं की रामोशी समाज फक्त देवेंद्र फडणवीसच का म्हणतो, रामोशी समाज फक्त बीजेपीच का म्हणतो। आमचं अख्खं आयुष्य गेलं साहेब, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला पंजा आणि घड्याळ सोडून काहीच आम्हाला समोर दिसत नव्हतं। आता सुद्धा आमचे काही लोक त्यांच्याच पाठीमागे आहेत। आपण पाहिलं असन की या ठिकाणी लाखोचा समाज जमा झालाय आणि जे आपले विरोधक आहेत त्यांच्यापाशी फक्त 8 ते 10 लोक होती। ही आपली ताकद तुम्ही आज दाखवून दिलेली आहे। म्हणजे हा एक टर्न आहे। याच्यामध्ये दौलत नाना किंवा दौलत नानाची संघटना किंवा दौलत नानाचा समाज हा एक असा टर्न या ठिकाणी आज आपण दिलेला आहे की याच्यामध्ये त्या ठिकाणी जे विरोध करतात, देवेंद्रजींना विरोध करतात, पण त्यांच्या पक्षाला विरोध करतात, त्यांच्यापाशी फक्त 10 लोक होती आणि इथं लाखभर लोक होती। हा फरक जय मल्हार क्रांती संघटनेचा आणि माझ्या समाज बांधवांचा आहे। आणि त्याचं कारण एक आहे, आपल्याला भरपूर काय दिलेलं आहे। रामोशी समाजाने आपल्या पूर्वजांनी एकच फक्त मानलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याकरता ज्यांनी केल्या, मग त्या गोष्टी आपल्याकरता ज्यांनी केलं। पहिलं आपल्याकरता पाटील काय करायचे, आपल्या लोकांना मदत केली की पाटलांकरता मर्डर करायचो, आपण खून करायचो, चोऱ्या करायचो। पाटील परत सोडून आणायचा आणि परत आपली पोरं म्हण, हे पाटलांनी मला सोडवलं, अख्खा आयुष्यभर मी पाटला मागे राहणार। अरे पण पाटला करताच तो केलं तर अशा गोष्टींमुळे आपलं या ठिकाणी हे झालेलं आहे। आणि म्हणून ज्या व्यक्तींनी रामोशी समाजामध्ये जन्म घेतलेला आहे, रामोशी समाजात फक्त एकच गोष्टीमुळे मागा आहे, फक्त इमानदार समाज म्हणून मागा आहे। आपण गद्दारी कधी कोणा संघ केली नाही, गद्दारी केली नाही। म्हणजे आमचा आप्पा प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, रामोशी जात अशी आहे की गद्दारांसंग गद्दारी आणि इमानदारांसंग इमानदारी ही आमची जात आहे। आणि म्हणून आमच्या ज्या देवाने आम्हाला दिलेला आहे देवेंद्रजींनी, त्यांचा प्रचार करणं आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे, त्याची फेड करणं गरजेचं आहे। कारण आता आम्ही देणार आहे, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, आता आम्ही त्यांना देणार आहे। त्यामुळे माझ्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी एक विनंती करणार आहे की आज जयंती आहे, ह्या जयंतीच्या याच्यामध्ये आता साहेबांना जे काय आपण या ठिकाणी बोलतोय हे सर्व मेसेज त्यांना पडतात, ते सगळं त्या ठिकाणी ऐकत आहे। आपलं त्यांचं काय जे काय उत्तर येणार आहे आपण ती पाहणार आहे। त्या सुद्धा अडचणी आपल्याला येतात की त्या व्हिडिओला याला त्याला सगळ्याच अडचणी, इथं इंटरनेट नाही त्याच्यामुळे लाईव्ह होत नाही, सगळ्या आपल्याला अडचणी आहेत। तरी सुद्धा त्याच्यातून काही का होईना आपला मार्ग आपल्याला निघणार आहे। मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे की मी जी यात्रा या ठिकाणी काढणार आहे, माझ्या सर्वजण पाठीमागे सर्व पाठीमागे जर असतात, ह्या यात्रेमध्ये सर्वजण सहभागी होत असतात, तर सर्वांनी वर हात करा आणि या ठिकाणी मला सपोर्ट करा। माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकरता आपला देव म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। इथून पुढच्या काळामध्ये त्याच्याकरता जे काय करावं लागेल ते आपण करू। आपल्याकरता सुद्धा ज्या मागण्या ज्या मांडलेल्या आहेत, ह्या सर्व मागण्या एका वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतील अशी मी या ठिकाणी खात्री करतो। मी परत माझ्या दोन्ही मित्रांना या ठिकाणी सांगणार आहे की आपण म्हणजेच देवेंद्र फडणवीस असं या ठिकाणी आम्ही समजतो। या परत एकदा माझ्या माता भगिनींना या ठिकाणी सांगणार आहे, माझ्या पुरुषांना सांगणार आहे, आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्वजण आलात, सुखरूप आलात,
सुखरूप आपण घर पोचवा. इथून पुढच्या काळामध्ये ताकदीने दौलतनाना शितोळे, देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यात महत्वाचं गोपीचंद पडळकर साहेब वाघासारखा आपल्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. धन्यवाद नाना. खरं तर मंडळी, आपल्या नेता कसा असावा, खरं तर समाजाचे प्रश्न ज्याच्या अगदी मनात तळागाळापर्यंत पोहोचण्याचे एक ध्येय असलं पाहिजे, अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला दौलत नानांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. म्हणूनच ती एक यात्रा आहे. ती यात्रा तुम्हा सगळ्यांसाठी आहे आणि त्या यात्रेचं दैवत आहे पहिले आपले आद्य क्रांतीवीर राजे आणि त्यानंतरचं दुसरं दैवत आहेत ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. अशा या आपल्या लोकनेत्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि म्हणून नेता आपल्या हृदयात असावा. काही गोष्टी ह्या हृदयात असल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करता येतात. असं एक कामसू नेतृत्व सुद्धा आपल्या या व्यासपीठावरती आज उपस्थित आहेत. एक संयमी नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं. समाजाचं एक चांगलं जाणतं नेतृत्व म्हणून आपण आज त्यांच्याकडे पाहतो. असे सन्माननीय आमदार राहुल दादा कुल आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करणार आहे, दादा आज आपणही राजांना अभिवादन करावं आणि या सर्व समाजाला संबोधित करावं. सन्माननीय आमदार राहुल दादा कुल. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी माननीय गोपीचंदजी पडळकर, या तालुक्याचे माजी आमदार माननीय अशोकरावजी टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय जालेंदर भाऊ, या भागाचे नेते माननीय बाबाराजे जाधवराव, भाजपाचे या मंडळाचे अध्यक्ष माननीय गंगारामजी जगदाळे, राहुल पाचरने ज्यांच्या निमंत्रणावरून आपण उपस्थित आहोत ते माननीय दौलतनाना शितोळे व त्यांचे सर्व सहकारी, संपूर्ण राज्यामधून उपस्थित माझे सगळे बांधव, ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनी, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मी आद्य क्रांतीवीर उमाजीराजेंच्या स्मृतीस अभिवादन करतो. ज्या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी दरवर्षी आपल्या सगळ्यांना त्यांना अभिवादन करण्याची संधी मिळतीये. आज खरं तर मागचा कार्यक्रम पावसामध्ये झाला. देवेंद्रजींचं भाषण संपूर्ण आपण पावसामध्ये ऐकलं आणि आज सुद्धा पावसामुळेच त्यांना या ठिकाणी यायला अडचण झाली असली तरी ती आले तर आम्ही सगळे येणारच होतो. परंतु ते जरी आले नाही तरी आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी, गोपीचंदजी, आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या सगळ्या भावना दौलत नाना सातत्यानं शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमातून बरीच वाटचाल मागच्या काही वर्षामध्ये केली. आपला समाज हा शिकलेला नाही, जमिनीची संख्या मर्यादित आहे आणि त्यामुळे मागासले पण असल्यामुळे सुविधा दिली पाहिजे आणि ती शासनाची जबाबदारी आहे, ही तुमची सगळ्यांची भावना जय मल्हार संघटनेनं आणि नानांनी शासनापर्यंत अतिशय योग्य पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मागण्या किती जरी योग्य असल्या तरी त्या योग्य मार्गाने पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, तरच त्या सुटतात आणि ती योग्य मार्गाने पोहोचवण्याची भूमिका नानांनी अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेली आहे. देवेंद्रजी खरं तर आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करत असताना राज्यातील उपेक्षित घटकांसाठी सातत्यानं झटत असतात, काही महत्वाचे निर्णय घेत असतात आणि त्या माध्यमातूनच आपल्या समाजासाठीचं महामंडळाची घोषणा झाली आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू होते. 50 कोटीची तरतूद झाली असली तरी नानांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्याच्यामध्ये अजून भरीव अशी वाढ होणं अपेक्षित आहे आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांना खात्री देतो की येत्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण या बाबतीमध्ये वाढीव तरतुदी संदर्भामध्ये आग्रही राहू आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. खरं तर मराठा आरक्षणावरून बऱ्याच गोष्टी राज्यामध्ये चर्चा होत आहेत. आज आपली सुद्धा मागणी जी आहे ती आरक्षणाची योग्य आहे, परंतु आम्ही किती वर्ष राज्य केलं तरी मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे हे समजून घेऊन
मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीमध्ये बाधा न येता आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनीच केलं होतं. आणि त्यावेळी सगळ्यांना माहित होतं की आपण कायद्याच्या थोडं चौकटीच्या बाहेर जातोय, परंतु कधी कधी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर गेलो तरी आपली भूमिका योग्य असेल तर त्याच्यामध्ये कोर्ट ते आपल्याला थांबवत नाही. त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये कुठलीही स्थगिती येणार नाही याची सुद्धा काळजी त्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यकालामध्ये घेतली. मुळातच आरक्षण जरी 50%च्या पुढे गेलं असलं तरी सुद्धा कोर्टामध्ये जर त्याला स्थगिती आली नाही तर त्याची अंमलबजावणी केली जाईल हीच भूमिका त्यांची होती. त्यांनी ती पार करून दाखवली. परंतु नंतर 2019 नंतर आलेल्या शासनानं आपण आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे ते आरक्षण हे मराठा समाजाचं धोक्यामध्ये आलं आणि ज्यांच्यामुळे हे आरक्षण गेलं तीच मंडळी आता त्याच्यामध्ये फार काळजी असल्यासारखा टाहो फोडून संपूर्ण राज्यभर आंदोलन करतायत. आणि ही आंदोलन फक्त राजकीय स्वरूपाची आहे. देवेंद्रजींनीच ते आरक्षण दिलं, त्यांनीच ते टिकवलं, परंतु ज्यांच्या नाकर्तेमुळे ते गेलं ती मंडळी आज दुर्दैवानं राज्यभर त्या संदर्भातले मोर्चे काढतायत. याचा संदर्भ या ठिकाणी असा आहे की ज्या दृष्टापुरुषानं ज्या मराठा समाजाचं कितीही प्राबल्य समाजामध्ये असलं तरी सुद्धा आता कुटुंब छोटी झाली, जमिनी कमी झाल्या याचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला. तोच नेता आपल्या संदर्भातल्या आरक्षणासंदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ शकतो. आणि त्यामुळे आपण सातत्याने जी मागणी देवेंद्रजींच्याकडे करताय ती योग्यच आहे, योग्य ठिकाणी करताय, योग्य मार्गाने करताय आणि योग्य ठिकाणी करताय. त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा ते योग्य निर्णय घेतील आणि त्या संदर्भातली जी काही कार्यवाही आहे त्याच्यामध्ये आम्ही गोपीजनजी सगळेजण विधिमंडळामध्ये आपली निश्चितपणे बाजू मांडू याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना देतो. दौलत नाना समाज संघटन करण्याचं काम करतायत आणि त्या माध्यमातून समाज संघटित होतोय. खरं तर उमाजी राजेंना अतिशय छोटा आयुर्मान लाभला. अतिशय 40 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं. इतिहासामध्ये जे जे कर्तृत्ववान पुरुष झाले त्यांना दुर्दैवानं कमी आयुर्मान लाभलं आणि त्याच्यामध्ये उमाजी राजेंना सुद्धा अतिशय कमी आयुर्मान लाभलं. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी स्वतः स्वराज्याची स्थापना केली, स्वतःला राजा म्हणून घोषित केलं आणि अवघ्या 5-6 वर्षामध्ये त्यानंतर आपल्या सगळ्यांना त्यांना सोडून जावं लागलं. परंतु त्यांनी 40 वर्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये केलेलं कर्तृत्व हे खूप मोठं होतं म्हणून त्यांच्याविषयीचं ऋण आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत. खरं तर आज गिरीश बापट साहेबांचं सुद्धा आपल्याला स्मरण होतं. त्यांच्याच पालकमंत्री असताना आपण पहिली शासकीय जयंती या ठिकाणी साजरी केली होती आणि माननीय देवेंद्रजींच्या काळामध्येच या संदर्भातला सुद्धा निर्णय झाला. आपण इतिहासामध्ये ज्यांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये ऋणी राहिलं पाहिजे, त्याच्याविषयी ऋण व्यक्त केलं पाहिजे. हा त्यांच्या ऋणामध्ये राहण्याचाच आणि त्यांचं स्मरण करण्याचा कार्यक्रम आहे. समाजामध्ये एक आदर्श त्यांनी निर्माण केला आणि त्याच्या आदर्श हा नवीन समाजातील पिढी निश्चितपणे पुढे चालवेल अशा प्रकारची खात्री मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. आता नानांनी एक मागणी केली की आपल्या समाजाला शैक्षणिक मागासलेपण आहे, आपल्या समाजाला जमिनीच्या संदर्भातलं मागासपण आहे आणि आपल्यामध्ये सातत्यानं समाजाच्या कुठल्याही योजना राबवायच्या असतील तर जातीचा दाखला लागतो. जातीचा दाखला पाहिजे असेल तर त्याला महसूलचा पुरावा मागितला जातो, शैक्षणिक पुरावा मागितला जातो. खरं तर शिक्षण नाही म्हणून मागासलेपण आहे आणि जमिनी नाही म्हणून मागासलेला पण आहे आणि हे 2 पुरावे मागितले जातात. या संदर्भातली भूमिका आम्ही मागच्या पंचवार्षिक मध्ये सातत्यानं मांडली आणि त्याच्यामध्ये काही निर्णय झाले आणि त्या माध्यमातून आता जातीचा दाखला देणे संदर्भातली प्रक्रिया थोडी सुलभ होतीये. बाकीकडे काय होईल माहित नाही. तुमची अडचण समजून घेऊन मी या ठिकाणी जाहीर करतो की मागेही मी माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेतला होता, परंतु पुढच्या महिनाभरामध्ये रामोशी समाजासंदर्भातल्या, बेरड समाजासंदर्भातल्या ज्या जातीच्या दाखल्याची मागणी आहे त्या संदर्भातला माझ्या मतदारसंघातला एक कॅम्प मी पुढच्या महिनाभरामध्ये घेईल आणि माझ्या मतदारसंघातील सगळ्या समाज बांधवांना त्यांचा दाखला देण्यासाठी ज्याचा अर्ज येईल त्याला त्याच्या जागेवर जाऊन त्याचे महसुली पुरावे तपासून त्याला दाखले देण्याची व्यवस्था ही केली जाईल अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मी नानांना एक खात्री देतो की आपण ज्या ज्या ठिकाणी पुढाकार घ्याल त्या ठिकाणी माननीय महसूल मंत्री आणि माननीय
उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आपण देवेंद्रजी आणि विखे पाटील साहेबांशी बोलून अशा प्रकारचे कॅम्प लावू आणि तुमच्या समाज बांधवांच्या योजना या समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचा पहिला जो टप्पा आहे तो जातीचा दाखला तो देऊ आणि त्या संदर्भातल्या होणाऱ्या योजना संदर्भात सुद्धा वेगवेगळे कॅम्प्स लावून तुमच्या सगळ्या समाज बांधवापर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. गोपीचंद पडळकर आणि माझं नेहमी बोलणं होतं की आम्ही बसल्यावर जास्त बोलतो, ते बसल्यावर कमी बोलतात. मी उठल्यावर म्हणजे माईक समोर कमी बोलतो, परंतु कागदपत्रात मी जास्त बोलतो. आता त्यांचं भाषण आहे, आम्ही कागदपत्रात चालतो, ते स्टेजवर चालतात, माईकवर चालतात आणि सगळ्यांचं आपल्याला त्यांचं आकर्षण असतं. त्यामुळे कागदावरची जबाबदारी ही आम्ही पार पाडू, भाषण करण्याची त्यांची जबाबदारी ते पार पाडतील. त्यामुळे माझं लांबलेलं भाषण मी संपवतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खरं तर कागदावरची भाषा तुम्हाला जास्त कळते, सभागृहातली भाषा पडळकर साहेबांना जास्त कळते, समाज मनाची भाषा दौलतनाना तुम्हाला जास्त कळते आणि या सगळ्यांचीच भाषा देवेंद्रजींना अतिशय उत्तमपणे कळते. आणि म्हणून या सगळ्यांसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊया मंडळी. आणि आता जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपल्यातील काही बांधवांना जीवन गौरव पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. व्यासपीठावर आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, राहुल दादा कुल, त्याचप्रमाणे दौलतनाना शितोळे, आदरणीय टेकवडे साहेब, त्याचप्रमाणे जालिंदर भाऊ कामटे, बाबाराजे जाधवराव यांच्या उपस्थितीमध्ये हे पुरस्कार या सर्व मान्यवरांना प्राप्त होत आहेत. सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहेत सन्माननीय मोतीरामजी बोडरे गुरुजी. आपण पुढे यायचंय अशी आपल्याला विनंती करतो. आपणाला जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर अशोकराव बोडरे यांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मान्यवरांनी हा जीवन गौरव पुरस्कार आजच्या 232व्या जयंतीच्या निमित्ताने सन्मानपूर्वक स्वीकारावा अशी या निमित्ताने मी विनंती करतो. आणि बाकी जे मान्यवर आहेत त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये सन्माननीय बाबूरावजी जाधव, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि समाजभूषण पुरस्कार या मान्यवरांच्या शुभास्ते स्वीकारावा. त्यानंतर आदरणीय काकासाहेब चव्हाण, आपणालाही विनंती आहे समाजभूषण पुरस्काराने आपण सन्मानित होत आहात. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे विराजमान व्हावं. त्यानंतर आनंदराव जाधव, आपणालाही समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. अंकुशरावजी ढवळे, बाळासाहेबजी शिरतार, राजाभाऊ जाधव, रमेशजी वाघ, दगडू अप्पा चव्हाण, गंगारामजी जाधव, गणपतजी शितकल आणि लालासाहेब भंडलकर याही मान्यवरांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दगडू अप्पा चव्हाण यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी सन्माननीय सुभाषराव जाधव यांनी आणि अमोल चव्हाण यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे, पुरस्कार स्वीकारायचा आहे अशी विनंती या निमित्ताने करतो. सर्व पुरस्कारार्थींचं जय मल्हार क्रांती संघटना, सर्व समाज बांधव, उपस्थित आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवर यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्यांना या ठिकाणी मनस्वी धन्यवाद देतो. सर्व पुरस्कारार्थींसाठी त्यांच्या भावी जीवनासाठी सदिच्छा, शुभेच्छा. येळकोट 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 येळकोट. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, बहुजनांचा हक्काचा भाऊ, बहुजनांचा हक्काचा भाऊ देवेंद्र भाऊ, देवेंद्र भाऊ आपला विषय झाला डन, देवा भाऊ नंबर 1. अरे काय म्हणतंय बहुजन मन, देवा भाऊ नंबर 1. बहुजनांचे प्रश्न 70, देवेंद्र भाऊ हे एकच उत्तर. अशा सगळ्या सुंदर अशा
विचारांचा आजचा हा व्यासपीठाचा विचार आपण सगळ्या मंडळींनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सगळी मंडळी आपल्या उराशी घेऊन, आपल्या हृदयात घेऊन सभागृहामध्ये, संसदेमध्ये, विधान भवनामध्ये, विधान परिषदेमध्ये नक्कीच सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. हीच खरी अर्थाने राजांना त्यांचं हे अभिवादन असणार आहे. आणि खरंच लहान मूर्ती जरी असली तरी विचारांची कीर्ती ज्यांची आपण महान पाहतो, आपण जे बोलतो ते अगदी बिनधास्तपणे, बिनधक्कतपणे बोलतो आणि त्याच्यावरती आपण ठाम राहतो. असा विचार घेऊन महाराष्ट्राची चळवळ ज्यांनी अगदी ढवळून काढली असे आदरणीय आपले आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांना मी विनंती करणार आहे, साहेब आपण आपल्या राजाला अभिवादन करावं आणि त्यानंतर या संपूर्ण समाजाला आपण संबोधित करावं. गोपीचंद पडळकर साहब आप आगे बढ़ो. गोपीचंद जी पडळकर साहब तुम आगे बढ़ो. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आज ज्या महान लढवयांची जयंती आहे, ज्यांचं आपण नुसतं नाव जरी घेतलं तर अंगावरती काटा येतो, अंगामधलं रक्त सळसळतं, आपसूक आपल्या मुठी आवळल्या जातात आणि काळी चिरून घोषणा बाहेर पडते, येळकोट 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 राजे उमाजी नाईकांचा. अरे जोरात घोषणा आली पाहिजे सगळ्यांची. राजे उमाजी नाईकांचा विजय असो. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विजय असो. मित्रांनो, उमा म्हणजे पार्वती आणि त्या पार्वतींच्या पतींचं शंभू महादेवाचं नाव. शिवशंकराचा अंश उमाजी राजांच्या मध्ये आहे. जेजोरीचं मल्हारी मार्तंड खंडेरायांचा अवतार म्हणजे उमाजी राजे आहेत. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे पुरंदर तालुक्यातल्या भिवडी येथे जमलोय. मित्रांनो, देशाच्या गुलामीची खामोशी रामोशी समाजाच्या सिंहगर्जनेनं दूर झाली. देशामध्ये गुलामीची खामोशी होती, ती रामोशी समाजाच्या सिंहगर्जनेनं दूर झाली. मित्रांनो, इतकी मोठी ताकद, इतकी मोठी शक्ती आपल्या सगळ्या समाजामध्ये आहेत. खंडोबाचा अवतार माणसात कसा? मित्रांनो, रामोशी समाजाकडे बघितल्यानंतर भारदार छाती, करारी नजर, खांद्यावरती घोंगडं आणि कपाळावरती भंडारा. जेव्हा जेव्हा वंचितांच्या संघर्षाची लढाई येते तेव्हा तेव्हा हा सगळा चेहरा आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतो आणि हा नजरेसमोर आलेला चेहरा एक लढण्याची ताकद देतो, लढण्याची क्षमता देतो. भारतीय स्वातंत्र्यामध्ये फार मोठं योगदान हे राजे उमाजी नाईकांचं आहे. या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड उभा करणारे आणि देशासाठी शहीद होणारे एकमेव राजे उमाजी नाईक होऊन गेले. मित्रांनो, एकमेव राजे उमाजी नाईक होऊन गेले. त्यांच्या इतका मोठा संघर्ष मित्रांनो कुणीच केला नाही. या पुरंदरच्या खोमणे घराण्यामध्ये राजे उमाजी नाईकांचा जन्म 7 सप्टेंबरला झाला. ते वतनदार होते, त्यांच्यामध्ये धमक होती, ताकद होती, अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची क्षमता होती. राजे उमाजी नाईकांचा एक स्वभाव होता की स्वतः कुणावरती अन्याय करणार नाहीत, पण जर कुणी अन्याय केला
तर त्याला सोडणार नाहीत. आणि त्याच स्वभावातून या देशातल्या लोकांच्या वरती अन्याय करण्याची भूमिका जेव्हा इंग्रजांनी घेतली तेव्हा इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करण्याची भूमिका ही आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी घेतली. आणि जी घेतलेली भूमिका त्या भूमिकेवरती ते ठाम राहिले आणि शेवटपर्यंत ती भूमिका नेली. राजे उमाजी नाईकांचा इतिहास मी तुम्हाला सांगावा अशी परिस्थिती नाही आहे, कारण तुमच्या नसानसामध्ये राजे उमाजी नाईक यांचं रक्त सळसळत आहे. परंतु या देशामध्ये फासावरती पहिल्यांदा जाणारे राजे उमाजी नाईक यांच्या पावलावरती पाऊल ठेवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी लढाई केली. ते राजे उमाजी नाईक यांच्या पावलावरती पाऊल ठेवून घडले, लढले आणि आपल्या देशासाठी शहीद झाले. इतका मोठा आपला राजा आहे की त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून या देशामधल्या अनेक क्रांतिकारकांनी काम केलं. या देशातल्या अनेक क्रांतिकारकांनी भूमिका घेतली. या देशातल्या अनेक क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्यासाठी लढाई उभा केली. त्या ताकदीनं ते सगळेजण उभा राहिले. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी हा सगळा जो इतिहास आहे, उमाजी राजांचा इतिहास या देशाच्या समोर आला पाहिजे. उमाजी राजांचा इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे. रामोशी समाजाचा इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे. इंग्रज हे खूप घाबरायचे रामोशी समाजाला आणि म्हणून त्यांना माहित होतं की लढणारी जात आहे, यांच्या विरोधात आपण काहीतरी षडयंत्र केलं पाहिजे. आणि म्हणून रामोशी समाजावरती गुन्हेगारीचा ठपका टाकला, गुन्हेगारीचा सिक्का टाकला. जेव्हा देश स्वतंत्र नव्हता तेव्हा इंग्रजांनी आमच्यावरती गुन्हेगारीचा सिक्का टाकला आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रस्थापितांनी तीच रीग ओढली. रामोशी समाजाला नुसतं वापर करून घेतला. दौलतखानांनी सांगितलं की जिथं कुठं मारामाऱ्या करायचं तर रामोशी समाज. अनेक प्रस्थापितांच्या राजकारणामध्ये रामोशी समाजाच्या वस्त्या जळून खाक झाल्या. रामोशी समाजाला पुढं केलं गेलं, नुसतं लढायला रामोशी समाज पुढं आणि प्रस्थापितांनी त्यांचं राजकारण हे रामोशी समाजाच्या माध्यमातून यशस्वी करून घेतलं. आणि पण तरी सुद्धा रामोशी समाजाला किती जरी बदनाम केलं, गुन्हेगारीचा सिक्का मारला, तरी सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीची बीज ही रामोशी समाजातच पेरली गेली. आणि रामोशी समाजानं या स्वतंत्र लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. मित्रांनो, रामोशी समाज आणि धनगर समाज यामध्ये साम्य आहे, यांच्या इतिहासामध्ये साम्य आहे. मित्रांनो, महाराजा यशवंतराव होळकर यांचं कुलदैवत हे जेजुरीचा खंडोबा राया आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं कुलदैवत हे जेजुरीचा खंडेराया आहे. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून महाराजा यशवंतराव होळकर आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या दोघांनी पण शपथ घेतली की आम्ही इंग्रजांना हकलून लावणार, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणार, इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणार. हे खंडेरायाच्या साक्षीनं दोघांनी पण शपथ घेतली. आणि तिसरं साम्य असं आहे की स्वतःचाच राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि आपल्या सगळ्याला संदेश दिला की भटक्या विमुक्तातला सामान्य घरातला पोरगा सुद्धा राजगादीवरती बसू शकतो. त्या काळामध्ये त्यांनी शपथविधी घेतला, शपथ घेतला. आपण तर आता या काळामध्ये आहे. आपण आता काहीतरी ठरवलं पाहिजे की आमच्या राजांनी त्या काळामध्ये स्वतः शपथविधी घेतला आणि राजे आहोत हे सगळ्या देशाला दाखवून दिलं. तर आपण तर आता या जमान्यात मध्ये आहोत, आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त धनगर आणि रामोशी समाजानं एकीचा संकल्प केला पाहिजे. गावगाड्यामध्ये एकीचा संकल्प केला पाहिजे. आणि जे मायनर ओबीसी आहेत, गावातले छोटे छोटे ओबीसी आहेत,
त्या सगळ्या ओबीसीच्या संरक्षणाची जबाबदारी गावगाड्यातल्या रामोसी आणि धनगरांच्या पोरांनी घेतली पाहिजे. घेणार की नाही? घेणार की नाही? गावात नंदीवाल्याचा माणूस पोरगा आहे, गावात लोहार आहे, गावात सुतार आहे, गावात कुंभार आहे. अरे यांच्यावरती कुणी जर अन्याय करायला आलं तर आम्ही आमच्या छातीची ढाल केली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी ताकदीनं पुढे आलं पाहिजे. येणार की नाही? येणार की नाही येणार सांगा? मागचा आवाज येणार की नाही? आपण जर एकत्रितपणे पुढे गेलो तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही काळामध्ये इतका मोठा बदल महाराष्ट्रामध्ये होईल आणि ती बदल करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. ती बदल करण्याची क्षमता आपल्या दौलत नानांच्या मध्ये आहे. अरे काय दौलत नानांचा वैयक्तिक स्वार्थ आहे? काय वैयक्तिक स्वार्थ आहे सांगा? जेव्हा जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला हे पाहिजे, आमचं हे करायचंय, आमचं ते करायचंय. मित्रांनो, हे सोपं काम नाही आहे. हे चळवळ करणं, चळवळ उभी करणं आणि चळवळ टिकवणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे. बोलता तर कुणाला पण येतं. आता सोशल मीडियामध्ये लगेच चालू होतं, असं झालं तसं झालं फलान झालं. व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, ग्रुपवरती टीका करणं फार सोपं आहे, पण काम करणं हे फार अवघड आहे. दौलत नानासारखा एक हिरा आपल्या समाजाला मिळालाय. तो हिरा आपण सगळ्यांनी जपला पाहिजे. तो हिरा आपण सगळ्यांनी जपला पाहिजे. मित्रांनो, या हिऱ्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे, प्रचंड मोठी क्षमता आहे आणि म्हणून आपण या हिऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांनी घोषणा केली की धन्यवाद देवेंद्रजी नावाची आम्ही यात्रा काढतोय. मित्रांनो, देवेंद्रजी का? अरे जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा मल्हारी मार्तंड एखादा हात असा पुढे करतो की तो अन्याय दूर करतो. हे नैसर्गिक आहे. जेव्हा कंस जन्माला आला तेव्हा कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला. जेव्हा रावणासारखी व्यक्ती समोर आली तेव्हा प्रभू रामचंद्र समोर आले, त्यांनी रावणाचा वध केला. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये अन्यायाची भूमिका घेतली, न्याय मागायचा कुणाकडं, तर तेव्हा देवेंद्रजी नावाचं एक व्यक्तिमत्व पुढे आलं की त्यांनी आपल्या पाठीमागं फार मोठं पाठबळ उभा केलं, आपल्या पाठीमागं मोठी ताकद उभा केली. अरे आम्ही मागावं आणि त्यांनी द्यावं. जेवढं जेवढं दौलत नानानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं माझ्या रामोसी समाजासाठी मागितलं तेवढं सगळं देण्याचं धाडस आणि सगळं देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं. मित्रांनो, असा जयंतीचा कार्यक्रम कधी बघितला होता का आपण? तिथं सांगा ना. देवेंद्रजींनी शिफारस केली, सरकारला सांगितलं की सरकारनं 50 लाख रुपये दरवर्षी, एकदा नव्हे दरवर्षी 7 सप्टेंबरला पुणे जिल्हा नियोजन मधून 50 लाख रुपये या कार्यक्रमाला खर्च झाले पाहिजेत. देवेंद्रजींनी निर्णय केला की रामोसी समाजाला महामंडळ स्थापन केलं पाहिजे. महामंडळाच्या माध्यमातून रामोसी समाजाला वेगवेगळ्या योजना दिल्या पाहिजेत. वडार समाजासाठी महामंडळ ऐकलं होतं का कधी? वडार समाजासाठी महामंडळ. आपला कुणी आमदार आहे का सभागृहामध्ये? आपली कुणी बाजू मांडणार आहे का? नाही आहे. पण तरी सुद्धा ज्यांची बाजू मांडणारं व्यक्तिमत्व किंवा प्रतिनिधित्व सभागृहामध्ये नाही आहे त्या सुद्धा समाजाची बाजू लावून धरायचं आणि त्याच्यावरती निर्णय घ्यायचं हे देवेंद्रजींनी केलं. मित्रांनो, म्हणून रामोसी समाजाला महामंडळ मिळालं, म्हणून वडार समाजाला महामंडळ मिळालं, म्हणून छोटा गुरव समाज, गुरव समाजाची घरं किती जणांच्या गावात आहेत? हातवर करा बरोबर. बघा, हजारो लोकांच्या मध्ये काही मोजके हात वर आले की आमच्या गावामध्ये गुरव समाज आहे. एवढ्या मायनर समाजासाठी माननीय देवेंद्रजींनी महामंडळ स्थापन केलं. लिंगायत समाज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे, पण लिंगायत समाजासाठी कुठलं महामंडळ राज्य सरकारनं स्थापन केलं नव्हतं. देवेंद्रजी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा या महाराष्ट्रातल्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या लिंगायत समाजासाठी देवेंद्रजींनी महामंडळ स्थापन केलं. मित्रांनो, केलं का नाही केलं? तुमच्या कानावरती आलं का नाही आलं? आणि म्हणून आपल्या समोर एक घोषणा इथं दिली होती, अरे आमच्या बहुजनांचे प्रश्न 70, त्याचं एकच उत्तर काय? काय घोषणा दिली? देवा भाऊ, हे एकच उत्तर. आमचे प्रश्न खूप आहेत, आमच्या समाजाचे खूप प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न अनेक आहेत. आता सभा व्यासपीठावरती मांडलं गेलं की 1961 पूर्वीचा
आमच्याकडे दाखला नाही, आम्ही शाळेतच गेलो नाही, आमचे वडील शिकले नाही, आमचे आजोबा शिकले नाही, तर आमच्याकडे जन्माचा पुरावा कसा असेल? प्रश्न अनेक आहेत. आता महामंडळ स्थापन केलं, त्यामध्ये वेगवेगळ्या जाचकाठी आहेत, नवीन काहीतरी प्रश्न निर्माण होतात आणि त्या सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे एक उत्तर आहे. आणि या उत्तराच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. नाहीतर रामोशी समाजासाठी एवढा मोठा JR कधी निघाला असता का हो? किती वर्ष आपण कामं केली या प्रस्थापित लोकांची. अरे आता सत्ता गेली म्हणून एक लबाड लांडगा आता इकडं तिकडं घुसायचा प्रयत्न करतो का नाही करत? किती वर्ष तुम्ही मागे फिरला, किती वर्ष तुम्ही घोषणा दिल्या. अरे पै पाहुण्यांच्याकडे कारखाना, पै पाहुण्यांच्याकडे सुतगिरणी, पै पाहुण्यांच्याकडे जवळच्या नात्यातल्या बँका, पै पाहुण्याच्या रानातनं पाण्याचे पाट, पुरंदर अजून पाण्यापासून उपासी का? उमाजी राजांचा एरिया आहे, चला वंचित ठेवा. काय मिळालं तुम्हाला? किती सुतगिरणीचे चेअरमन आहेत? खोमणे, शितोळे, चव्हाण, किती आहेत सुतगिरण्या, किती आहेत बँका आपल्याकडं, किती आहेत कारखाने? अरे ते लबाड लांडगा ढोंग करताय, आता इकडं तिकडं घुसायचं स्वांग करताय. आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. या लांडग्याला आता कुठंच आपल्या काळपात घुसू द्यायचं नाही, हे आपण आजच्या जयंतीच्या दिनानिमित्त ठरवलं पाहिजे. ठरवलं पाहिजे की नाही ठरवलं पाहिजे सांगा? काय उपयोग आहे? अरे दौलत नाना सारखा एक सामान्य रामोशी समाजातला पोरगा पेटून उठतो, महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ उभा करतो आणि त्या चळवळीच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो की आम्हाला महामंडळ द्या, त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह द्या, त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी MPSC UPSC करण्यासाठी काहीतरी एखादी योजना तयार करा. माझ्या महिला भगिनींच्यासाठी, माता भगिनींच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना तयार करतो, मागणी करतो आणि त्या मागणीला उत्तरामध्ये महामंडळ स्थापन होतं. त्या महामंडळाला 50 कोटी रुपयाचा निधी मंजूर होतो आणि त्या निधीच्या माध्यमातून पुढच्या काही काळामध्ये त्या सगळ्या योजना आपल्यासाठी कार्यान्वित होतात आणि त्यावरती दौलत नाना थांबत नाही, तर लगेच पुढे सरकारकडे म्हणतोय की 500 कोटी रुपये आम्हाला पाहिजेत. 50 कोटीनं आमचं भागणार नाही, तर 500 कोटी रुपये आपल्याकडं पाहिजेत. मी दौलत नानांना इतकं सांगतो, तुम्ही जे मागाल त्या मागणीच्या बाजूनं व्यासपीठावरती राहुलदादा कुल आहेत, मी आहे, तुमचा एक सहकारी म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून या महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाची भावना आम्ही सभागृहामध्ये लावून धरू. नुसतं रामोशी समाजच नाही, जो वंचित घटक आहे, जो उपेक्षित घटक आहे, ज्या घटकांचा प्रतिनिधी सभागृहामध्ये नाही आहे, ना विधानसभेत, ना विधान परिषदेत, ना लोकसभेत, ना राज्यसभेत, अशा सगळ्या घटकांची बाजू आम्ही ठामपणे लावून धरू आणि त्या सगळ्या घटकांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो न्याय मिळवून देऊ. या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्यांची भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ओबीसी समाज आणि मराठा समाजात वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं काही लोक स्टेटमेंट करतायत की गावागावात भांडणं लागली पाहिजे, गावागावामध्ये वातावरण टाईट झालं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारनं काल जाहीर केली आहे आणि मला ठाम विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व आहे. कपाळावरचा भंडारा जसा स्वच्छ आणि निर्मळ आहे, तसा एक चांगला सुवर्ण मध्य मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेब काढतील आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत. असा सुवर्ण मध्य येत्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काढल्याशिवाय मित्रांनो राहणार नाहीत. रामोशी समाजाची जबाबदारी आता वाढली आहे. रामोशी समाज आता पहिला राहिला नाही, जाऊन कुणाला तरी धोपटलं आणि घरी येऊन निवांत राहिला असं नाही आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपण आता सरकार मान्य लोक झालो आहे. सरकारनं आपल्यासाठी GR काढला. येत्या काळामध्ये दौलत नानांच्याकडे एखादी मोठी जबाबदारी येईल, एखादी दिव्याची गाडी येईल, मागं पुढं पोलीस असतील, असू शकतं, काही घडू शकतं.
अरे काल परवा जी पोलिस आम्हाला पकडायला यायची आमच्या वाड्या वस्त्यावरती, तीच पोलिस आज तुम्हाला राखायला आलेत. सगळी यंत्रणा आहे, तुमची सगळी तपासणी करून आज सोडतायत. कुणाला धक्का लागू नये, कुठला काही घोटाळा होऊ नये. परिवर्तन होतं, परिस्थिती बदलते. पहिला आम्ही लपायचो, अरे पोलीस आला गावात, लपून बसा. आता पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत. ही लोकशाहीची मोठी ताकद आहे, ही संघटनेमध्ये मोठी ताकद आहे. अरे उद्या परवा दौलत नानाला सुद्धा माग पुढे पोलीस असू शकतात, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. दौलत नाना हे आपलं एक प्रतीक आहे मित्रांनो. गावगाड्यातल्या रामोशी समाजाची छाती भरून आली आहे. मी आताच अनेक महिलांशी बोललो, त्या महिला काय बोलल्या, आम्ही देवेंद्र फडणवीसांचा फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये आम्ही पुजतोय. ही साधी सोपी गोष्ट नाहीये, मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये. अनेक भगिनींनी त्यांच्या देवाऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो ठेवला. कारण काय मित्रांनो, कारण आम्हाला आता कुठंतरी सन्मानाची वागणूक मिळते, आम्हाला कुठंतरी आता न्याय मिळतोय. आता कुठंतरी आमची सरकारनं दखल घेतलेली आहे. सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या खर्चातून आमची आता आमच्या राजाची जयंती साजरी होते. मोठ्या स्मारकाचं काम सरकारनं हातामध्ये घेतलंय आणि महामंडळाच्या माध्यमातून आमचा जो शैक्षणिक असेल, तो जो आमचा बॅकलॉग आहे ते भरून काढण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे. याचा आनंद माझ्या भगिनींना झालाय, याचा आनंद गावगाड्यातल्या आमच्या तरुण पोरांना झालाय, आमच्या वडीलधारी मंडळींना झालाय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, गावातल्या सगळ्या रामोशी समाजाने, सगळ्या भटक्या समाजाने, की आपला राजकीय टक्का कुठं आहे तो आता आपण शोधला पाहिजे. राजकीय टक्का, आमचे आमदार किती आहेत, आमचे खासदार कुठं आहेत, आम्हाला संधी कुठं आहे, आमचे अधिकारी कुठं आहेत, आमचा प्रशासनामध्ये टक्का किती आहे. अरे आमचे पोलीस इन्स्पेक्टर किती आहेत, तहसीलदार किती आहेत, प्रांत किती आहेत, कलेक्टर किती आहेत, डीवायएसपी किती आहेत, ऍडिशनल कलेक्टर किती आहेत. हे सगळा टक्का आपला वाढवला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. आणि त्या शिक्षणासाठी जे काही लागल त्याची मदत करण्याची जबाबदारी ही दौलत नाना शितोळेंची आहे, त्यांच्या सगळ्या सहकार्यांची आहे. आणि दौलत नानांच्या बरोबर, या आपल्या संघटनेच्या बरोबर आम्ही सगळेजण ताकदीने उभे आहोत, सगळेजण ताकदीने उभे आहोत. काही चिंता करू नका. पण गावातलं संघटन मजबूत करा, गावातली ताकद मजबूत करा. राजसत्ता ही अतिशय महत्वाची सत्ता असते. आज दौलत नाना इथं का बसले, सरकार बरोबर आहे, सरकारची ताकद बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस नावाचा इतका मोठा नेता बरोबर आहे, म्हणून हे सगळं चालत आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण संघटित होऊन राजकीय सत्तेचे आपण भागीदार झालो पाहिजे. त्यासाठी जिथं कुठं संधी मिळेल तिथं तिथं संधी आपण घेतली पाहिजे. आणि तशी शपथ आपण राजे उमाजी नायकांचे वारस आहोत. आपण राजा व्हायचं आहे, आपल्याला गुलाम व्हायचं नाही, कुणाचं तर मागं फिरायचं नाही आहे. आणि म्हणून राजे उमाजी नाईकांनी ज्या ताकदीनं इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केला, अरे त्यांनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केला. कुठली ताकद नसताना, कुठली सामुग्री नसताना, कुठलाही शस्त्रसाठा नसताना त्यांनी त्या काळामध्ये 200 वर्षापूर्वी त्यांनी बंड केलं. मित्रांनो, आता तर आपल्याकडे सगळी ताकद आहे, आपल्याकडे सगळी यंत्रणा आहे, आपल्याकडे सगळं आता या संघटनेच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तन होत आहे. आणि मग एवढं सगळं आपल्या बरोबर असताना आणि दौलत नाना सारखा प्रामाणिकपणे लढणारा, मी त्यांचं विशेष कौतुक काच करतोय, प्रामाणिकपणे हा माणूस लढतोय, दुसरं त्या माणसाचं कामच नाही. जेव्हा कधी फोन येईल तेव्हा माझ्या समाजाचं काय, माझ्या समाजाचं काय, ते अजून एकदा पण म्हणले नाहीत की महामंडळामध्ये कुणाला संधी देणार, कुणाची वन, याच्यासाठी ते बोलत नाहीत. परंतु समाजासाठी काय सरकारकडून मिळेल त्याची भूमिका पहिल्यांदा दौलत नाना मांडतायत. आणि म्हणून हा माणूस जपा, हे आता यात्रा काढतायत, धन्यवाद देवेंद्रजी. तर त्या यात्रेच्या ताकद अशी उभी करा की राज्यामध्ये असं एकदम येळकोट जय मल्हारचं वातावरण तयार झालं पाहिजे. कुठेही जाईल तिथं असं बोर्ड लागले पाहिजेत, उमाजी राजेंचं डिजिटल लागलं पाहिजे, दौलत नानाचं डिजिटल. त्यामुळे आपल्याला किंमत मिळते रे गावात. आज इतका मोठा कार्यक्रम होतोय, गावातल्या माझ्या समाजाची छाती भरून आल्या. अरे आज भिवडीमध्ये आम्ही अनेक वर्षापासून जातोय, पण पहिल्यांदा सरकारच्या खर्चातून कार्यक्रम होतोय, पहिल्यांदा सरकारच्या कार्यक्रमातून कार्यक्रम होतोय मित्रांनो. आणि इथून पुढे भिवडी हे परिवर्तनाचं केंद्र होणार आहे.
तिकडं चौंडी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मगाव, इकडं भिवडी आहे, राजे उमाजी नायकांचं जन्मगाव, तिकडं नायगाव आहे, सावित्री फुलेंचं जन्मगाव, तिकडं कटगुण आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मगाव. ही आपली पंढरी आहे मित्रांनो. प्रत्येक गावातल्या माणसानं या 7 तारखेच्या दिवशी भिवडीला आलंच पाहिजे, राजे उमाजी नायकांच्या चरणी नतमस्तक झालंच पाहिजे. इथून जी ऊर्जा मिळेल ती ऊर्जा आपल्याला वर्षभर पुरेल आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी. इथं जी ऊर्जा मिळेल, अरे इथं काहीतरी ताकद आहे ना, म्हणून इतकी मोठी माणसं तयार झाली. आणि त्यामुळं या मातीमध्ये काहीतरी क्षमता आहे. जेव्हा जेव्हा आपण इथं येऊ, इथं राजे उमाजी नायकांच्या चरणी नतमस्तक होऊ, तेव्हा आपण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतोय. दुसरं काम देवेंद्रजींनी हातात घेतला, भैरजी नायकांचा बाणूरगडचा विकास करण्याचं काम. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा, त्यांचा अत्यंत विश्वासू साथीदार, त्यांच्या प्रत्येक लढाईचा साक्षीदार भैरजी नायकांचं स्मारक उचित झालं पाहिजे. हे काम देवेंद्रजींनी हातामध्ये घेतला. तेव्हा आमचं सरकार नव्हतं, तेव्हा त्यांनी आमच्यासारख्या सगळ्या आमदारांना सांगितलं की तुमच्या आमदार फंडातून एक उचित स्मारक तुम्ही बाणूरगडावरती करा. मित्रांनो, आता जवळपास 1.5 कोटीचं काम तिथं पूर्ण आहे आणि येत्या काही दिवसामध्ये राहिलेले 5 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतोय. आणि पुढच्या 1 वर्षामध्ये भैरजी नायकांचं या राज्यातलं एक उचित स्मारक आपण बाणूरगडवरती तयार करतोय. मित्रांनो, का नाही आतापर्यंत स्मारकं तयार झाली? का नाही भैरजी नायकांचा इतिहास समोर आला? अरे इतका जागतिक लेवलचा हा विषय आहे, भैरजी नायकांचा विषय आहे. इतका मोठा माणूस या प्रस्थापित व्यवस्थेने दाबून ठेवला मित्रांनो. परंतु आता आपण दाबू देणार नाही. आपण हे सगळे विषय पुढे आणू. जे नानांनी मागणी केली आहे, चित्रपटासाठी सरकारकडून निधी उपलब्ध झाला पाहिजे आणि राजे उमाजी नायकांच्या वरती चित्रपट झाला पाहिजे, भैरजी नायकांच्या वरती चित्रपट तयार झाला पाहिजे. जो चित्रपट अखंड समाजाला दिशादर्शक ठरणार आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न करू आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आपण सगळेजण ताकदीनं उभा राहू. आता सगळी लोक देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायला बघतायत, करू द्या, ज्यांना कुणाला करायचं आहे. पण हा एकमेव माणूस आहे की ज्या माणसाला आपल्या सर्वसामान्य माणसाची जाणीव आहे मित्रांनो. नाहीतर आमच्यासारख्याला कोण विचारतो मुंबईमध्ये? आज मी असेल, दौलत नाना असतील, कोण विचारतं? कुणी विचारत नाही. चहा सुद्धा कुणी आम्हाला पाजला नसता मित्रांनो. ही वस्तुस्थिती आहे. पण आज आम्ही ताट मानेनं चालतोय, ज्या हिमतीनं बोलतोय. हे नेतृत्व आमच्या पाठीमागं आहे आणि तुम्ही सगळे आमच्या सोबत आहे. दौलत नानाला का किंमत आली? कारण तुम्ही गावातली सगळी लोक एकत्रित झाला, एका ताकदीनं सगळे बरोबर राहिला. येत्या काळामध्ये तुम्ही फक्त संघटित राहा. हे गावातले वाद विवाद भानगडी सगळ्या सोडून द्या. ते माझ्या वाकडा बघितला आणि ती तसलं डोक्यातनं काढून टाका. फक्त एकच नजर ठेवायची, फक्त तिकडं मंत्रालयावरती नजर ठेवायची. आता दुसरीकडे कुठं इकडं तिकडं नजर ठेवायची नाही. शिवनं काय सांगितलं, त्यानं काय सांगितलं, ह्यो काय बोलला, आजोबानं त्याचं भांडण झालं, तर सगळं मातीत गेलं, सगळं मिटवून टाकायचं. काही सुद्धा डोक्यात ठेवायचं नाही. राजा होण्याचा संकल्प आपण डोक्यामध्ये घ्यायचा. पूर्वी राजा आईच्या पोटातनं जन्माला यायचा, त्याला अपवाद उमाजी राजे आहेत. हे आईच्या पोटातनं राजे म्हणून जन्माला आले नाहीत आणि राजगादीवरती बसले नाहीत. पूर्वीचं काय होतं, राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राजा व्हायचा आणि त्याला राजगादी मिळायची. पण आता ईव्हीएम मशीन मधून राजा जन्माला येतो. ईव्हीएम मशीन मधून राजा जन्माला येतो. जो आमच्या उमाजी राजांचा सन्मान करेल तोच राजा परत परत इथं राज्य करेल, नाहीतर तो राज्य करणार नाही. हे सगळी ताकद, ही सगळी क्षमता लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवामुळं आपल्या सगळ्यांना मिळाले. मित्रांनो, या सगळ्या ताकदीचा आपण वापर करायचा. जे जातीयवादी राजकारण करतायत त्यांना बाजूला ठेवायचं. आता आपल्याला जातीवादी म्हणतील, अरे दौलत नाना जातीवादी आहे, रामहुसेनचं संघटन करतोय, गोपीचंद जातीवादी आहे, धनगरांचं संघटन करतोय, भटक्यांचं संघटन, ज्यांना कुणाला म्हणायचं त्यांना म्हणू द्या. अरे पण आमच्यावरती अन्याय झाला ना, झालाय का नाही झाला? आमच्याकडे कुणी ढुकून बघितलं नाही. या राज्यामध्ये काय काय पुढाऱ्यांची 20-20 कोटीची थडगी उभा राहिली, पण उमाजी राजाचं स्मारक उभा राहिलं नाही. या राज्यामध्ये अनेक मंत्री असतील, त्याला स्मारक म्हणायचं, मी त्याला थडगं म्हणतोय, ते स्मारक म्हणतात. अरे आमची स्मारक तुम्ही झाकून ठेवली, त्याच्यावरती तुम्ही कधी बोलला नाही.
त्याच्यावरती कधी तुम्ही पैसे टाकले नाहीत. भैरजी नायकांची फक्त 4 दगडाची समाधी होती बाणूरगडावरती, कधी नजर गेली नाही. इथं भिवडीमध्ये कधी नजर गेली नाही. आणि मग आम्ही आता जी लढाई करतोय, तुम्हाला तो जातीवाद वाटत असेल, पण ही आमच्या अधिकाराची लढाई चालू आहे, आमच्या हक्काची लढाई चालू आहे. आणि त्या लढाईच्या आडवं जो कुणी येईल त्या सगळ्यांना तुडवत दौलत नाना सितोळे आणि आम्ही सगळेजण पुढे जाणार. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे. देणार की नाही साथ दौलत नाना? देणार की नाही? अरे आज तुम्ही इतक्या मोठ्या ताकदीनं बरोबर आहात. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम इथं महाराष्ट्रातला लाखो जनसमुदाय असेल. आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना इथे येता आला नाही. आज त्यांचं फोनवरती बोलणं झालं. प्रचंड पाऊस मुंबईमध्ये पडतोय, प्रचंड पाऊस. हेलिकॉप्टर टेक ऑफ करायला तिथं परवानगी मिळाली नाही. विमानानं त्यांनी यायचा प्रयत्न केला, त्यालाही यश आलं नाही. पण पुढच्या वर्षी 2024चा 7 सप्टेंबरचा कार्यक्रम हा माझ्या रामोशी समाजामध्ये परिवर्तनाचा मोठा कार्यक्रम असेल. आणि त्या दिवसापर्यंत या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या साऱ्या योजना गावगाड्यातल्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दौलत नानांच्या पाठीशी तुम्ही सगळेजण ठामपणे उभं राहावा. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. पडळकर साहेब आगे बढ़ो, पडळकर साहेब आगे बढ़ो. धन्यवाद पडळकर साहेब, अतिशय सुंदर. आणि मी मगाशीच सांगितलं, पडळकर साहेब म्हणजे नुसते शब्द नाही तर विचार आहे. आणि मूर्ती जरी लहान असली तरी विचारांची कीर्ती मात्र महान आहे. अशा प्रकारचं सुंदर वक्तव्य. एक मिनिट. अरे व्हिडिओ साहेबांचं व्हिडिओ चालू होणार आहे. जी या इकडे लोक बसलेले आहेत ना, थोड्या मोकळ्या खुर्च्या आहेत, इकडे बसा. तुम्हाला एकच स्क्रीन आहे दिसायला तिथं. धन्यवाद. फडणवीस साहेबांचं भाषण चालू होणार आहे, इकडे बसा आणि सर्वांनी खाली बसा. धन्यवाद. पुढील वर्षी 7 सप्टेंबर 2024ला एक महापरिवर्तन असणार आहे असं सुंदर वक्तव्य ज्यांनी केलं ते आदरणीय पडळकर साहेबांना मी पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सर्व राजकीय प्रवासाला शुभेच्छा व्यक्त करू या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. या निमित्ताने आदरणीय भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, बाबासाहेब जाधवराव, राहुल दादा शेवाळे, गिरीशप्पा जगताप, रंजन काका तावरे, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे, सचिनराव पेशवे, सतीश फाळके, निलेश जगताप, आकाशजी कांबळे, रमेश चांदवडे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतो. यानंतर 2च मिनिटांमध्ये वासुदेव नाना काळे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतील. तत्पूर्वी काल राज्य सरकारची जी कॅबिनेट मिटिंग झाली यामध्ये राजे उमाजी नाईक महामंडळात रामोशी समाजाबरोबर बेरड समाजालाही या मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. असा GR सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालाय असे दोन्ही आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आता आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ऑनलाईन आपल्याशी संवाद. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 232व्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना देखील या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आमदार गोपीचंद पडळकरजी, दौलत नाना शितोळेजी, अंकुशराव जाधवजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विशेषतः ज्यांना जीवन गौरव पुरस्कार आपण देतो ते मोतीराम बोडरे गुरुजी आणि अशोकराव बोडरे यांचं देखील मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे
ज्यांना समाजभूषण पुरस्कार आपण देतो ते बाबूराव जाधव, काकासाहेब चव्हाण, आनंदराव जाधव, अंकुशराव ढवळे, बाळासाहेब शिरतार, राजाभाऊ जाधव, रमेश वाघ, दगडूअप्पा चव्हाण, गंगाराम जाधव, गणपत शितकल, लालासाहेब भंडलकर या सर्वांचे मी मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्याकरता मी उपस्थित राहणार होतो, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे आमच्या पायलटनी सांगितलं की हेलिकॉप्टर उडू शकणार नाही, तेवढी विजिबिलिटी नाही आणि त्यामुळे मला काही त्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। याचं निश्चित मला दुःख आहे, पण पुढील वर्षी मात्र मी नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित राहील असा विश्वास देखील व्यक्त करतो। आपल्याला कल्पना आहे 232 वर्षापूर्वी नरश्रेष्ठ आणि झुंजार अशा लढवय्याचा जन्म ज्या गावात झाला तिथे आज आपण सगळे उपस्थित आहात। मी देखील उपस्थित राहिलो असतो तर मला अतिशय आनंद वाटला असता। काल जन्माष्टमी झाली आणि आज गोपालकाला। भगवान कृष्णाचा अवतारच मुळी दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी होता। आज त्याच दिवशी आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक राजे यांचा तारखेने जन्मदिवस हा एक अनोखा योगायोग आहे। मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर भारत मातेचा एक नागरिक म्हणून येथे उपस्थित झालो आहे। राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालो आहे। ते होते म्हणून आज स्वतंत्र भारतामध्ये आपण या ठिकाणी स्वातंत्र्याचा अनुभव घेतो आहे। दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, धनुष्यबाण, गोफण इत्यादींच्या माध्यमातून 5000 सशस्त्र सैन्य त्यांनी उभे केले। त्यांच्या थरारक कथा ऐकल्या वाचल्या की अंगावर काटा येतो। सावकार वतनदारांना वठणीवर आणत त्यांनी गोरगरिबांची सेवा केली। ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना जेव्हा पहिल्यांदा 1 वर्षाची शिक्षा केली तर तो कालखंड देखील त्यांनी लेखन वाचन अशा उपयोगात त्या ठिकाणी आणला। इतिहास कितीही पुसला गेला तरी तो लोकांपुढे याचं थांबत नाही। आज नव्या भारतात स्वातंत्र्याच्या प्रक्रियेतील सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा उचित सन्मान होतोय, ही देखील एक अत्यंत समाधानाची बाब आहे। खरं म्हणजे देशद्रोहाचा खटला चालवून ज्यांना शिक्षा दिली त्या पंक्तीतले पहिले नाव म्हणजे राजे उमाजी नाईक आणि म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक या ठिकाणी म्हटलं जातं। क्रांतिकार्याचा पहिला शिपाई महाराष्ट्रात जन्माला आला हा संदेश देखील खूप मोलाचा आहे आणि त्याचं नाव राजे उमाजी नाईक होतं आणि याच राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं। अत्यंत साधारण कुटुंबातील राजे उमाजी नाईक यांच्यासमोर आदर्श होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणूनच त्यांनी नेतृत्वही दिले आणि सहकार्यांचे संघटन देखील उभे केले। पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी राजे उमाजी नाईक यांच्या पूर्वजांकडे होती। यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350वे वर्ष आपण साजरे करतो आहोत आणि हा विलक्षण योगायोग आहे की याच निमित्ताने आज खऱ्या अर्थानं राजे उमाजी नाईक यांना या ठिकाणी आपण आदरांजली देतो आहोत। रामवंशी समाज हा महाराष्ट्राचा आणि देशाचा रक्षण करता। या स्वातंत्र्यप्रिय समाजाने 400 वर्ष परकीय राजवटींना विरोध केला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात सामील झालेल्या प्रत्येक किल्ल्याच्या रखवालीची जबाबदारी याच रामवंशी समाजावर बेरड समाजावर त्या ठिकाणी सोपवली होती। गावगाड्यात गावांच्या अथवा वतनांच्या रखवालीचे काम अत्यंत निष्ठेने रामोशी समाजांकडनं झालेले आपण बघितले आहे। त्याबाबतच्या अनेक कथा या प्रसिद्ध आहेत। समाजातील एकोपा एकसंधता ही खरोखर प्रशंसनीय आहे।
राजे उमाजी नाईक केवळ उत्तम संघटक नव्हते, ते उत्तम शासक देखील होते. गरिबाच्या थाळीत भाकरी पडली पाहिजे हा कल्याणकारी विचार त्यांच्या प्रत्येक कृतीत आपल्याला पाहायला मिळायचा. त्यांच्या न्यायनिवाड्यातही गरिबाचेच कल्याण होते. तब्बल 14 वर्ष त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला आत्मसात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असा निश्चय उमाजी नाईक यांनी केला. विठोजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्धच्या बंडाला त्यांनी सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फेब्रुवारी 1831 मध्ये राजे उमाजी नाईकांनी स्वातंत्र्याचा सुस्पष्ट जाहीरनामा प्रसिद्ध करताना दाखवलेली दूरदृष्टी देखील कौतुकास्पद आहे. या जाहीरनाम्यात आव्हान केले होते की इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात, कसलाही कर भरू नये, संधी मिळेल तिथे उठाव करावेत आणि इंग्रजी खजिन्याची लूट करावी. जो कोणी असे करणार नाही त्याला नवे शासन शिक्षा करेल. ही स्वातंत्र्याची आणि स्वराज्याचीच घोषणा होती. खऱ्या अर्थानं शिक्षेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी लढा आणखी तीव्र केला. इंग्रजांविरोधात उमाजी नाईक लढत असल्याने जनतेने देखील त्यांना त्या काळामध्ये मोठी साथ दिलेली आपण सगळ्यांनी बघितली आहे. राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी 5 जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यात माहिती देणाऱ्यास भरघोस बक्षिसाचं देखील घोषणा करण्यात आली. राजे उमाजी नाईकांचे लष्कर अफाट होते. साकुर्डी जवळच्या डोंगरदरीमध्ये दरबार करून त्यांनी स्वतः राजे ही उपाधी त्या ठिकाणी धारण केली. ती केवळ आणि केवळ इंग्रजांना दाखवण्याकरता की आता एक स्वतंत्र राज्य या ठिकाणी उभं राहिलंय जे तुमच्या अंमलाखाली नाही आहे. याच कालखंडात त्यांनी इतकं मोठं सैन्य उभं केलं की जंजिरेकर सिद्धी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या सहकार्याची याचना केली होती. आजही पुण्यातील मामलेदार कचेरीमध्ये उमाजी नाईक यांना ठेवण्यात आलेले जेल, त्यांच्यावर खटला चालवण्यात आला ते न्यायालय आणि फाशीचं ठिकाण हे पाहायला मिळतं. आजही मामलेदार कचेरीतले पिंपळाचे झाड उमाजी नाईकांच्या हौतात्म्याची साक्ष देते. रामोशी समाजाचे देशाच्या स्वातंत्र्यातले योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन हे सातत्याने कटिबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही हे लक्षात घेऊन राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आपल्या सरकारने केली. या महामंडळासाठी मागणी यापूर्वीच करण्यात आली होती आणि मी शब्द दिला होता की आपले सरकार आल्यानंतर आपण ते करू आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपला शब्द या ठिकाणी आपण पाळला. आणि मला दौलत नाना तुम्हाला हे निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे की रामोशी हा उल्लेख झाला होता पण बेरड उल्लेख राहिला होता. आपण मागणी केली रामोशी आणि बेरड असा उल्लेख असावा. कालच तो उल्लेख देखील आपण करून त्याचा नवीन शासन निर्णय देखील आपण त्या ठिकाणी काढलेला आहे जो मी आपल्याला पाठवून दिलेला आहे. खरं म्हणजे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रस्ताव देखील तयार झालेला आहे. याचा निर्णय देखील आपण लवकरच घेऊ. रामोशी आणि बेरड समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी येत असलेली समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याबाबत अभियान राबवावे असं देखील आपण सांगितलेलं आहे. भटक्या जमाती आणि विमुक्त जातीमधील हुशार तरुणांना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यापूर्वी ही शिष्यवृत्ती फक्त 10 विद्यार्थ्यांना देण्यात येत होती. आता ती 50 विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला सामूहिकरित्या घरं देण्यासाठी आपण योजना चालवतो. त्या योजनेच्या अंतर्गत आमच्या रामोशी आणि बेरड समाजाला देखील मोठ्या प्रमाणात घरं मिळाली पाहिजेत हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. यासोबत 10वी नंतर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी वसतिगृह हे तयार करतो आहोत आणि निश्चितपणे
येत्या काळामध्ये याचा फायदा देखील आमच्या रामोशी समाजाला आणि आमच्या बेरड समाजाला होईल, हा मला विश्वास आहे. आज खरं म्हणजे आपलं सरकार हे सातत्याने सामान्य माणसाकरता काम करत आहे. हा समाज खऱ्या अर्थानं इंग्रजांनी जाणीवपूर्वक दाबलेला समाज होता. इंग्रजांना याची कल्पना होती की या समाजाला जर आपण जागा दिली, या समाजाला जर पुढे येऊ दिलं, यांना जर आपण त्या ठिकाणी मुख्य धारेमध्ये येऊ दिलं तर आपलं राज्य हे टिकू देणार नाहीत. त्यामुळेच कुठेतरी हे क्रिमिनल ट्राईब्स आहेत अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आजही आमचा रामोशी समाज आणि बेरड समाज हा पाहिजे तेवढा अद्यापही विकसित झालेला नाही. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आपलं सरकार हे तुमच्या पाठीशी पूर्णपणे आहे. आता जे महामंडळ तयार केलंय याच्या माध्यमातून समाजातल्या युवांना सक्षम करण्याचं काम केलं जाईल. मुख्य धारेमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार या सगळ्या संधी आपल्या समाजाला मिळायला पाहिजेत. याकरता पूर्ण प्रयत्न आपलं सरकार करेल हेच आपल्याला आश्वासित करतो. पुन्हा एकदा आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आमच्या सर्व रामोशी बेडर समाजाला एक चांगल्या प्रकारे संबोधित केलं. या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा. दौलत नाना आगे बढ़ो, पडळकर साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी मेरी माटी मेरा देश या ठिकाणी माती टाकायची आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी त्या कलशामध्ये माती टाकायची आहे. आभार मानण्यासाठी मी जिल्हा अध्यक्ष आदरणीय नानासाहेब मदने यांना विनंती करतो. पुरंदर हवेली आभार. या ठिकाणी कलश आणि त्याचं बाबाराजे जाधवराव भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पश्चिम महाराष्ट्राचे जलेंद्र भाऊ कामठी साहेब, राहुलजी शेवाळे साहेब, त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते या पुरंदरची माती, या उमाजी नायकांच्या माती त्या ठिकाणी अयोध्येला पाठवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आमचे मित्र मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण होतोय. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यामधून आलेल्या सर्व समाज बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी शतशः आभार मानतो आणि पुढील 2024 जयंतीसाठी पुनश्च एकदा या उमाजी नायकांच्या जन्मगावामध्ये, या भिवडी गावामध्ये आपण सर्वांनी मान्यवरांनी त्या ठिकाणी पुढील वर्षी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आव्हान करतो. आणि या ठिकाणी अखेरची घोषणा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा. भारत माता की, भारत माता की, वंदे